श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आपणा सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून अभिवादन करते व सर्व रसिकांचे श्रीराम समर्थ या आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करते. सर्व भक्तांच्या, रसिकांच्या, श्रोत्यांच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करू देत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण मुंबईच्या ठाणे येथील प्रियांका कांबळेताई यांचा अनुभव ऐकूयात. स्वामी भक्तांचे असे अनुभव ऐकले की आपली स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास दृढ होतो व आपल्या मनातील भक्तिरस पाझरायला लागतो व आपल्या हातून स्वामींची सेवा जास्तीत जास्त घडावी या प्रयत्नात आपण असतो. तर प्रियांकाताई काय सांगतात ते आपण ऐकूयात. ताई म्हणतात की त्यांचा मुलगा जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता व त्यांना स्वामींबद्दल काहीही माहिती नव्हते. स्वामी म्हणजे काय, कोण किंवा स्वामी हा शब्द कशासाठी आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हते. स्वामींबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हते. त्या फक्त त्यांच्या घरातील देवांची पूजा व संध्याकाळचा दिवाबत्ती एवढेच करायच्या. बाकी त्यांना कोणता ग्रंथ वाचणे, पारायण करणे, जप करणे हे काहीही जमत नव्हते. प्रियांकाताईंनी लव्ह मॅरेज केलेले आहे, तेही घरातील लोकांच्या मर्जीविरुद्ध. त्यामुळे माहेरच्या लोकांना त्यांचा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे आई वडील भावंडांनी संबंध तोडले होते. सासरची परिस्थिती खूप वाईट, त्यामुळे जीवनात फक्त संघर्ष होता. लग्नानंतर मुलगा झाला. तो 3 वर्षे होईपर्यंत व्यवस्थित होता, पण 3 वर्षानंतर अचानक मुलाचे खाली बसणे बंद झाले. उभे राहूनच त्याला वॉशरूमला जावे लागे. ताईंना ती मुलाची खोडी वाटली. त्यांनी मुलाला एक दिवस टॉयलेटमध्ये बळेच बसवले. तेव्हा तो खूप कळवळला. त्याचे ते विहळणे, कळवळणे, दुखणे पाहून ताईंना लक्षात आले की आपल्या मुलाला खाली बसत असताना त्रास होत आहे. ताईंनी त्याला दवाखान्यात नेऊन दाखवले तर डॉक्टरांनी त्याला वाडियात न्यायला सांगितले. तिथे त्याची वर्षभर ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरांनी सांगितले की याला अतिशय दुर्धर असा आजार झाला आहे. तो म्हणजे त्याचे शरीर कॅल्शियम तयार करते आणि शरीरात जेवढे हवे तेवढे शरीर घेते व बाकीच्या कॅल्शियमच्या गाठी होऊन त्याचा पस बनत होता व त्यामुळे त्याच्या पायावर परिणाम होऊन त्याला खाली बसता येत नव्हते. डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. अवघ्या 4 वर्षाच्या मुलाचे झालेले ऑपरेशन. कुणाचाही आधार नाही, सर्व काही एकटीनेच करायचे. कारण संकटे येतात ती कधीही एकटी येत नाहीत, ती सोबत दुसरे संकटही घेऊन येतात. ताई म्हणतात, ज्या व्यक्तीसोबत मी घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केले त्या व्यक्तीने बाहेर दुसरी अफेअर करून दुसरे लग्न सुद्धा केले. हा एक ताईंसाठी खूप मोठा आघात होता. एकीकडे मुलाचा दुर्धर आजार व दुसरीकडे जोडीदाराची, नवऱ्याची साथ सुटलेली. अशा परिस्थितीत त्या एकटीने सर्व संकटांना तोंड दिले. डॉक्टरांनी ऑपरेशन केले पण तेही सक्सेस झाले नाही. त्याचा आजार काही कमी झाला नाही. डॉक्टर म्हणत होते की हा आजार झालेला हा पहिला पेशंट आहे, त्यामुळे यावर औषधही नाही. आम्ही प्रयत्न करतोय. ताई म्हणतात की माझी ही सर्व परिस्थिती पाहून शेवटी माझ्या माहेरच्यांनी मला घरी बोलावून घेतलं व मला माहेरचा आधार मिळाला. पण अचानक मुलाचा त्रासही वाढला. वाडियामध्ये त्याला नेलं तर तिथे काही उपचार नाही असे सांगितले. ताई म्हणतात की 8 दिवस मी वेड्यासारखी दवाखाने पालथे घालत होते, पण कुठेच काही उपचार मिळेना. शेवटी त्यांनी मुलांना घेऊन ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलांना घेऊन ट्रेनमध्ये गेल्याही पण ट्रेनमधून उडी मारण्याची त्यांची हिंमत झाली नाही. शेवटी त्यांच्या चुलत भावाने त्यांना जे हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी त्याची फाईल पाहिली व तिथे त्याच्यावर अक्षरशः केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व टेस्ट केल्या, पण कुठेच काही निदान झाले नाही. रिपोर्ट सगळे नॉर्मल होते, पण मुलाचा आजार काही कमी होत नव्हता. ताई म्हणतात, एक दिवस मी निराश होऊन मुलाला मांडीवर घेऊन बसलेली होती. तेव्हा त्यांच्या एक मैत्रीण आल्या.
त्या म्हणाल्या की अगं तू एकदा केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन तरी घे व मुलाला त्यांच्या पायावरती घाल. त्याप्रमाणे ताईंनी केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. एक नारळ घेतला व तो स्वामींच्या पुढे ठेवून स्वामींना सांगितले की स्वामी, तुम्हीच संकट दिले आहे, तुम्हीच ते दूर करा. एकतर माझ्या मुलाला रोगमुक्त करा, आरोग्य द्या, नाही तर त्याला तुमच्याजवळ बोलावून घ्या. असे जीवन घेऊन तो काय करणार आहे? त्यापेक्षा तुम्ही त्याला घेऊन जा. अशी तळमळीची प्रार्थना करून घरी येऊन स्वामींच्या सेवाही ताईंनी चालू केल्या. तारक मंत्र 11 वेळा म्हणून त्याचे तीर्थ देत होत्या व स्वामींचा जप अखंड चालू होता व एका वहीमध्ये पण स्वामींचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप लिहिण्यास ताईंनी चालू केला. इकडे डॉक्टरांचे प्रयत्न चालूच होते. डॉक्टरांनी मुलाला इंजेक्शन चालू केले. दर गुरुवारी त्याला 1 इंजेक्शन दिले जायचे, पण त्या इंजेक्शनमुळे त्याला उलट्या व्हायला लागल्या व गोळ्यांचा परिणाम, औषधांचा परिणाम होऊन मुलाच्या तोंडात पूर्ण तोंड भरून फोड आले होते. त्याचा तो त्रास ताईंना पाहवत नव्हता. त्या स्वामींना म्हणाल्या, स्वामी, मला माझ्या मुलाचा त्रास पाहवत नाही. त्याला एवढा त्रास देण्यापेक्षा त्याला घेऊन जा. तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर ताईंनी त्याची सगळी औषधे, इंजेक्शने बंद करून टाकली. ताईंच्या घरी एक स्वामींची मूर्ती होती. एक दिवस ताई घरामध्ये चहा घेत बसलेल्या असताना अचानक स्वामींच्या मूर्तीची मान तुटून ती घसरगुंडीसारखी घसरत खाली आली. ते पाहून ताई खूप घाबरल्या. हे काय अघटित घडले, आता काय होईल असे त्यांना वाटू लागले. ताईंनी आजूबाजूच्या मोठ्या व्यक्तींना विचारलं तेव्हा ते म्हणाले की अगं, तुझ्यावरील संकट स्वामींनी त्यांच्यावर घेतले आहे. बघ, तुझा मुलगा आता पूर्ण बरा होईल. आणि खरोखरच स्वामींच्या कृपेमुळे ताईंच्या मुलामध्ये हळूहळू फरक पडू लागला व त्याच्या पायाचा कडकपणा कमी होऊन मुलगा पायाची हालचाल करू लागला, बसू लागला, उठू लागला, पळायला लागला. परत ताईंनी त्याला डॉक्टरकडे नेऊनही दाखवले. डॉक्टरांनी त्याला जसे हात पाय हलवायला सांगितले तसे त्याने करून दाखवले. डॉक्टरांना या सर्व गोष्टीचे खूप नवल वाटले. ताईंच्या स्वामी सेवेने त्यांना खूप सुंदर असा अनुभव दिला आहे. ताईंनी डॉक्टरांना सांगितले की डॉक्टर, मी त्याचा त्रास पाहून त्याची सगळी औषधे बंद करून टाकली होती व फक्त स्वामींचा आधार घेतला होता. तर स्वामींची सेवा अगदी नितांत श्रद्धेने करत होते. स्वामी सेवा सुरू झाली व त्यांना चहूबाजूने सहाय्य मिळाले व त्यांच्या मुलाचा दुर्धर असा आजारही नाहीसा झाला. चला तर आपणही श्रद्धेने स्वामींच्या सेवा करूयात व स्वामींच्या कृपेस पात्र होऊयात. जसे प्रियंका ताईंना स्वामींनी आधार दिला तसेच ते तुम्हा सर्वांना पण देतील. आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ घेऊन. श्री स्वामी समर्थ.